उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आमचा लढा। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात राऊतांचं पुन्हा एकदा सूचक वक्तव्य। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार। शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 4 माजी नगरसेवकांसह दीपेश म्हात्रे ठाकरे गटामध्ये। तुमच्या डोळ्यावरचं झापडं आता पुसलं गेलंय। गद्दारांच्या भूलथापांना बळी पडलेले सगळे आता परत येत आहेत। दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभेला कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। तिथे गुंडशाही असून सुद्धा 4 लाख मतं मिळाली। उद्धव ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवरती टीका। लेकराशी काय भिडताय, बापाशी भिडा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना आव्हान। तर ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली, बिथरल्यामुळे ती अशी वक्तव्य करतायत। एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला। मालाड मीठ चौकी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचं श्रेय घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेस आमने सामने। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। मालाड मीठ चौकी उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन। भाजप आणि काँग्रेसकडून मीठ चौकी उड्डाणपुलावरती पोस्टरबाजी। उद्घाटनाला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। संभाजीराजे छत्रपतींकडून अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाची शोध मोहीम। गेटवे ऑफ इंडिया पासून बोटीनं प्रवास करत केली पाहणी। मुंबई गेटवे परिसरामध्ये पोलिसांकडून संभाजीराजेंच्या ताफ्यामधील गाड्यांची अडवणूक। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की। सरकारची दडपशाही सुरू। 13 कोटी जनतेला शिवस्मारकाचं सत्य कळलं पाहिजे। शिवस्मारक करू शकत नाही हे जाहीर करा। छत्रपती संभाजीराजे यांचं सरकारवरती निशाणा। समिती स्थापन झाल्यापासून कामकाज का सुरू झालं नाही? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार, मग स्मारक का होत नाही? सरदार पटेलांचा पुतळा झाला पण शिवरायांचा नाही। संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल। पंतप्रधानांनी पूजा करूनही अजून पुतळा उभारला नाही, त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींचं म्हणणं योग्य। राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी सगळ्यांचीच। संभाजीराजे शोधत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा। संजय राऊतांचं वक्तव्य। जिथे स्मारकच झालं नाही तिथे संभाजीराजे शोध घेतायत हे प्रतिकात्मक। शिवस्मारकाची एकही वीट अजून रचली नाही। सरकारचं अपयश शोधण्याचं काम संभाजीराजे करत असतील तर स्वागत आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये। सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांकडून घेतला आढावा। इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना। किरीट सोमय्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न। मुंबई एमएमआर भागातील मतदार एकत्रीकरण अभियानाच्या प्रमुख पदाची सोमय्या यांच्यावरती जबाबदारी। नगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार किरण लहामटे निवडणूक लढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। अजित पवार यांच्या अकोले दौऱ्याच्या वेळी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्याचं सादरीकरण। यावेळी आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होत दादांनीही धरला ठेका। बारामतीमधील लोक अजितदादांना आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो। अजित पवार निवडणूक लढणार नाही या चर्चांवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचं भाजपकडून निलंबन रद्द। भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे 2019 मध्ये भाजपकडून झाली होती निलंबनाची कारवाई। बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीच्या दरम्यान उमेदवारी संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। बीडमधून पुन्हा मीच निवडणूक लढणार, क्षीरसागर यांची माहिती।
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतली योगेंद्र पवारांची भेट. पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं योगेंद्र पवार यांना निमंत्रण. बच्चू कडू यांना मोठा धक्का. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल करणार 10 तारखेला शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. पटेल यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली पण त्यांनाच घातक ठरणार. एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यामध्ये हजारो घाव घेऊ. बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा. राजकुमार पटेल स्वस्वार्थासाठी गेले असतील तर आनंदच. कडूंचं वक्तव्य. कोणी कोणाच्या पक्षामध्ये जायचं ते कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय, म्हणून झटका देण्याची भाषा करू नका. राजकुमार पटेल यांच्या पक्षप्रवेशावरती संजय शिरसाट यांचं बच्चू कडू यांना प्रत्युत्तर. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये 2 गटांमध्ये वाद. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. जत विधानसभेच्या उमेदवारीवरून राडा झाल्याची माहिती. पाच ठिकाणी विमान उतरवण्याची सुविधा असलेला मुंबई पुणे बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार. त्यामुळे 8 तासात मुंबई ते बंगळुरू अंतर गाठता येणार. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली तंबी. छत्रपती संभाजीनगरच्या वांगी बुद्रुक गावामध्ये अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची होळी. साड्या जाळणारे बोगस लोक. सत्तार यांची प्रतिक्रिया. आमच्या बायका आणि साड्या त्यांच्या इतक्या वर्षामध्ये साड्या वाटल्या नाही आणि आताच लालच दाखवण्यासाठी साड्या वाटतायत का? विकास करा आणि विकासावरती मतं घ्या. रावसाहेब दानवे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला. नारायणगडाच्या सर्व मर्यादा पाळून दसरा मेळावा होणार. गडावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार. मनोज जरांगेंची माहिती. दरवर्षीप्रमाणे यंदाही रश्मी ठाकरे टेंबी नाक्यावरच्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा. यावेळी किशोरी पेडणेकर यांचीही उपस्थिती. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष उषा तांबे यांची घोषणा. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या 10 महिन्यांपासून थकीत. 3000 कर्मचारी जुलैपासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेमध्ये. राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची श्रीरंग बर्गे यांची टीका. मुंबईमध्ये उकाडा वाढण्याचा अंदाज. पुढील 3 ते 4 दिवस तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा अशक्य. धरण अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं अधिकाऱ्यांची माहिती. सिडकोच्या शिल्लक घरांची 13 नोव्हेंबरला सोडत. गृहसंकुलामधील शिल्लक 689 घरांची सोडत. योजना ही 17 ऑगस्टला जाहीर. याच प्रकल्पांमधील आणखी 190 घरांचा समावेश. संगणकीय सोडतीची तारीखही आता पुढे ढकलली. मुंबईमधील चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडव. एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू तर दोघांवरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. लोणावळा घाटामध्ये खासगी बसला आग. आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक. बंगळुरूहून जयपूरकडे जाणाऱ्या या बसमधील सर्व 33 जण सुखरूप. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये क्रेन रस्त्यावरती कोसळली. निर्माणाधीन कामासाठी ही क्रेन रस्त्यावरती उभी होती. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नाही. नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरामध्ये चालत्या कंटेनरचं चाक कारवरती निखळून पडलं. गाडीचं मोठं नुकसान. घटनेचं सीसीटीव्ही सुद्धा समोर. जीवितहानी नाही. बिहारच्या रोहतासमध्ये सोन नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेली 7 मुलं बुडाली. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू तर इतर दोघांचा शोध सुरू. इराणची राजधानी तेहरानमध्ये भूकंप. तेहरानच्या आग्नेयेला अरादान या शहरामध्ये
4.5 रिश्टर स्केलचा भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.